महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। दंड वसुलीसाठी जीवाशी खेळ, लातूरमध्ये ट्रॅफिक पोलिसांच्या धावपळीने तरुणाचा अपघात, व्हिडिओ व्हायरल, प्रशासनावर प्रश्नचिन्ह। लातूर शहरात ट्रॅफिक नियमांची अंमलबजावणी करताना एका ट्रॅफिक पोलिसाने भर रस्त्यात वाहन अडवण्याचा प्रयत्न केल्याने दुचाकीस्वाराचा गंभीर अपघात झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून दंड वसूल करणे महत्त्वाचे की नागरिकांचा जीव, असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे। व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यांनुसार संबंधित ट्रॅफिक पोलीस वाहन थांबवण्यासाठी अचानक रस्त्यात धावत जातो। या गोंधळात दुचाकीस्वाराचा तोल जातो, वाहन घसरते आणि चालकाचे डोके थेट डिव्हायडरवर आदळल्याचे दिसत आहे। काही क्षणांसाठी परिसरात एकच खळबळ उडाल्याचे चित्र व्हिडिओमध्ये पाहायला मिळते। मात्र या संपूर्ण प्रकारामागे नेमके कारण काय होते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही। संबंधित वाहनचालक गुन्हेगार होता का, त्याच्यावर कोणता गंभीर गुन्हा दाखल होता का, तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता का, की केवळ वाहतूक नियमभंगाच्या कारवाईसाठी हा जीवघेणा पाठलाग करण्यात आला, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। जर वाहनचालक खरोखरच गंभीर गुन्ह्यातील आरोपी असेल तर त्याला अडवण्यासाठी योग्य नियोजन का करण्यात आले नाही, आणि जर तो केवळ वाहतूक नियमभंग करणारा सामान्य नागरिक असेल तर त्याचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार कोणाला दिला, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। वाहतूक सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडूनच रस्त्यावर अपघाताला निमंत्रण दिले जात असेल तर नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची, नियमांचे पालन करवून घेणे आवश्यकच आहे। मात्र त्यासाठी नागरिकांचा जीव धोक्यात घालणे कितपत योग्य आहे, याची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी आता जोर धरत आहे। पोलीस अधीक्षक साहेब, या प्रकरणाची दखल घेतली जाणार का? व्हायरल व्हिडिओतील वास्तव काय आहे, संबंधित कर्मचाऱ्याची महाराष्ट्र _न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।